नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरला पण नकळतपणे आपल्याकडून प्रिंट काढायची राहून गेली किंवा जी PDF आहे ती डाउनलोड करायची राहून गेली. पण आपण रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे असेल तर आपण त्याची प्रिंट काढून घेऊ शकतो. तर ही प्रिंट कशाप्रकारे काढायची किंवा कशाप्रकारे आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी सर्च बॉक्स ओपन करा आपल्या फोनमधील आणि त्यानंतर त्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला नवोदय विद्यालय टाईप करायचं आहे. नवोदय विद्यालय टाईप केल्यानंतर यामध्ये JNVST क्लास 6 ही जी पहिली लिंक आहे त्या नवोदय विद्यालयाच्या लिंकला क्लिक करा. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जे पेज ओपन होईल त्यामध्ये पहिली जी लिंक आहे ती आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आहे. आपण फॉर्म भरून झालेला आहे, त्यामुळे 2 नंबरची जी लिंक आहे क्लिक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही अशा प्रकारे नवीन एक टॅब ओपन होईल. त्या टॅबमध्ये आपल्याला 2 माहिती लागते. एक त्या विद्यार्थ्याचा जो रजिस्ट्रेशन नंबर होता तो रजिस्ट्रेशन नंबर आणि त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख. आता या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन नंबर टाकतोय आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख यामधून आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर त्याचा जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड अचूकपणे भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर साइन इन वरती क्लिक करा. साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर असा जो फॉर्म आहे तो फॉर्म ओपन होतो. तर त्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म ची प्रिंट काढून घ्यायची आहे. त्यामुळे प्रिंट या ऑप्शनला क्लिक करा. प्रिंट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपला जर प्रिंटर डायरेक्ट अटॅच असेल तर आपण डायरेक्ट प्रिंट काढू शकता. नसेल तर अशा प्रकारे आपल्यासमोर प्रिंटचा ऑप्शन येईल. त्याच्या 3 डॉटला क्लिक करा. सेव्ह ॲज PDF करा. सेव्ह ॲज PDF केल्याबरोबर इथं आपल्याला त्या PDFला नाव देता येईल, काही बदलायचं असेल तर. आणि त्यानंतर सेव्ह ह्या टॅबवरती क्लिक करा. सदरची जी PDF आहे फॉर्मची ती आपल्या फोनमध्ये सेव्ह होईल. अशा प्रकारे आपण त्या फॉर्मची PDF डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याची हवी तेव्हा प्रिंट काढू शकतो. धन्यवाद.